तुमचं आपल्या जादव ब्लॉग्समध्ये. तर आजचा विषय व्हिडिओ बनवण्याचा असं आहे. तर वाजलेत आता रात्रीचे सकाळचे 3 वाजलेत. तर रात्री 12 वाजता माझ्या भावाचा फोन आला, मला बोलतो कारण की अलिबागला जाऊ. आता मी निघालो घरातून आणि घरी अजून काही माहिती नाही की मी अलिबागला चाललो आहे का काय चाललो आहे. मी सांगितलं करून की मी बाहेर चाललो आहे मित्राच्या म्हणजे गावाला वगैरे असं चाललो आहे करून 4 व्हीलरनी. तर आपण निघालो अलिबागला बाईक घेऊन आणि ती पण आपली. आणि स्कूटीवर ह्यांनी मित्राची स्कूटी घेतली बर्कमॅन. आणि तो आणि माझा भाऊ आहे सोबत, असे दोघं येतात. आणि पनवेलवरून अजून एक आपला मित्र आहे तो पण येतो आहे. तर आम्ही लोक आता निघतो आहे अलिबागला. आता नाश्ता करायला थांबलो आहे, नाश्ता बिष्टा करू आणि पुढं एका दीड तासाचा रोड आहे. आणि मेन म्हणजे तर आपल्या मित्रांना पण या गोष्टी काहीच माहिती नाही. उद्या गुढीपाडवा आहे आणि मी बोललेलो त्यांना की सकाळी आपण गिरगावला वगैरे जाऊ. तर त्यांनी काय मेसेज कॉल वगैरे तर कोणी केलेलं नाही. म्हणून मग बोललो जाऊ दे करून की निघून जाऊ, इथं घरी बसण्यापेक्षा तरी काय करणार. आणि उद्या असंही सुट्टी आहे बोललं तर काम वगैरे पण नव्हतं, म्हणून मग आपण निघून आलो आहे. तर चला बघूया आपण किती मजा मस्ती करणार आहे, काय काय करणार आहे. तर नाईट ड्रायव्हिंग तर फुल मस्त मजा येते, आता फुल पीस वाटते. तर बघूया आपण काय काय करतो आता. तर चला गायज, आपण पोचलेलो आहे आता आपल्या लोकेशनला जिथं आपल्याला पोचायचं होतं. आम्ही आता रूम घेतलेला आहे हा. आणि मी, माझ्या भावाचा मित्र हा झोपलेला आहे तो. आणि हा अजून एक भावाचा मित्र बबले, पैसे मोजतोय नुसतं. आल्यापासून पैशांचाच त्याचा खेळ चालू आहे सर्व. आणि भाऊ तर आपला गेला आहे जरा महत्त्वाच्या कामाला. तर आता आम्ही जरा आराम करणार आहे आणि त्यानंतर मग जाणार आहे जरा बीचवरती फिरायला. तुम्ही बघाल आपण कुठं आलो आहे, कोणत्या बीचवर आलो आहे, सर्व तुम्हाला डिटेलली आपण नंतर सांगू. तर चला भेटूया. वाजले आता 12 आणि आम्ही लोक आलो आहे आता बीचच्या इथं. आम्ही आता नाश्ता वगैरे करायचा हिशोबाने आत्ताशी उठलो आहे आम्ही लोक. रात्रभर ड्रायव्हिंग वगैरे करून सकाळची आता झोपलेलो आणि मग 12 वाजता उठलो आहे. आता आलो आहे आम्ही लोक बीचच्या इथं. फोटोशूट वगैरे जरा चालू आहे, त्यानंतर नाश्ता वगैरे करू आणि मग जरा फिरू भलत्या ठिकाणी. तर चला बघू आपण आता पुढं काय काय करणार आहे. नाश्ता टाइम. तर गायज, आमचं जेवण आता बीचच्या काठाशी चालू होणार आहे. तर चला आम्हाला जाऊ द्या आता. चला बाय बाय. आमच्यासारख्या दाखवल्याशिवाय आजच्या दिवसात काही चुका झाली सिनेमा आपला दयाचा देवाचा कृपेचा द्यायची बाप्पा. घावणाना चिकन. आम्हाला देवाची कृपा ठेवायची बाप्पा, तुझ्यामुळे भागले. तर प्रार्थना संपलेली आहे गाय. कर पायी ठेवलं नव्हती तुझी इच्छा, नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा. पायी ठेवलं नव्हती तुझी इच्छा, नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा. आधी चुकलो होतो मी म्हणून चुकलो होतो मी, आधी चुकलो होतो मी म्हणून चुकलो होतो मी. धोका देऊन तुझं वंदे धोका मी दिला, धोका देऊन तुझं वंदे धोका मी दिला. पाखरा आझाद केलं तुला, पाखरा आझाद केलं तुला.
बघितलंच आपण किती एन्जॉयमेंट केली ती. तर आता वाजले दुपारचे 12:30 आणि आपण सकाळी 7 वाजता अलिबाग रेवदंडा बीचवरून निघालो होतो. तिकडनं पनवेलला एका मित्राला सोडलं, तिकडनं आता घरी आलो आहे. आणि तिथं अलिबागमध्ये आपली चांगली थोडीफार म्हणजे ओळख निघाल्यामुळे अलिबागमध्ये आपल्याला स्टेसाठी मस्त असं म्हणजे कॅम्पिंगचं ऑप्शन होतं. आणि कॅम्पिंगचं ऑप्शन होतं, पण कॅम्पिंगला आपल्याला पर पर्सन 1000 रुपये बोलत होते. तर त्या ओळखीमुळं आपल्याला त्यांनी रूम दिलं 1700 रुपयेमध्ये चौघजणांना राहण्यासाठी. तर आणि त्यांनी ॲक्सेस दिला आम्हाला करून की तुम्ही कॅम्पिंगच्या इथं पण एन्जॉयमेंट करू शकता, तुम्हाला काय करायचं आहे ते करा करून डायरेक्ट असेच बोलले. त्यांच्यासोबत पण आपण खूप एन्जॉयमेंट वगैरे केली. रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही फुल तिथं साऊंडवरती नाचत वगैरे होतो. तिथं फोटोशूट वगैरे केले. परत बीचवरती आपण गेलो. बीचवरती ATV राईड केली, प्लस त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे केलं. बीचवरती पण खूप मस्ती केली. तर भरपूर सारे म्हणजे चांगला असा एक्सपिरियन्स आला आम्हाला. आणि असेच प्लॅन म्हणजे चांगले सक्सेस पडतात. आणि दुसरा विषय बोलायचा असं आहे की आपले अर्धे मित्र रागवले असणार बहुतेक, कारण की स्टोऱ्या वगैरे तुम्ही टाकलेल्या आहेत. तर 101% ते रागवले असणार. तर त्यांना सॉरी, कारण की बाबा मग आम्ही स्वतःच अचानक भयानकमध्ये गेलो. तर राग मानू नका. आपण नक्की परत पण जाऊ, फुल एन्जॉयमेंट करू. आपली आता तिथं चांगली ओळख झालेली आहे, तर काय असं म्हणजे राग मानू नका, असं माझं बोलण्याचा अर्थ आहे. आणि दुसरा विषय असा आहे की मला कोणतरी बोललेलं करून की कोणावरती अवलंबून नको राहू, एक्सपेक्टेशन नको ठेवू, होप्स नको ठेवू, असं मला कोणतरी बोललेलं होतं. तर तर आपले सगळेच मित्र तसे नाही आहेत, तर अर्धे मित्र तसे आहेत. तर बाकीचे मित्र आपले खूप चांगले आहेत की एका कॉलवरती आपलं कुठेही पोहोचतात, अर्ध्या रात्री का होईना. तर अशा मित्र आहेत आपले. तर असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि दुसरं म्हणजे की एन्जॉय एव्हरी मुमेंट, कारण डेट इज अनएक्सपेक्टेड, तू तुझं जग. तर असेच सर्व तुम्हाला व्हिडिओ अजून पुढे पण पाहायला भेटणार आहे, कारण की अजून आपले खूप प्लॅन आहेत. खूप खूप काय अजून आपल्याला करायचं आहे. आणि घरच्यांच्या शिव्या पण खायच्यात, कारण की घरी अजूनही माहिती नाही, पप्पांना माहिती नाही आहे की मी अलिबागला गेलेलो, ते पण बाईकवरती. मी एवढं सांगून गेलेलो की मी रात्री पुण्याला चाललो आहे, फोर व्हीलरमधून, फोर व्हीलर घेऊन वगैरे चाललो आहे, असं सांगितलेलं होतं. तर जाऊ द्या, आता त्यांना समजायला असेल तर थोडंफार म्हणजे मी स्वतःच म्हणजे सांगून टाकणार रात्री. तर थोड्याफार शिव्या खायलाच लागणार आहेत, ते खाऊ. तर ठीक आहे, चला गाईज, भेटूया नवीन ब्लॉगसोबत लवकरच. चला, बाय.